आजच्या सभेचे अध्यक्ष, प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चूभाऊ कडू, शेतकऱ्यांचा इंटेलेक्चुअल थिंक टँक जावंदिया साहेब, शेतकरी चळवळीचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप साहेब आणि सर्व प्रहार संघटनेचे, शेतकरी संघटनेचे बंधू भगिनीनो आणि मित्रांनो आणि पत्रकारांनो, आज बच्चूभाऊचं अभिनंदन आहे की ज्यांनी आम्हाला संघर्षाच्या काळात साथ दिली. नुसतं डिजिटल लावून पुढं करणारा कार्यकर्ता नाही, खऱ्या कार्यकर्त्यानं स्वतःचं रक्त ताडून हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मदत केली. त्या आंदोलकांचा पहिला सत्कार केला. त्यांचंही मी अभिनंदन माझ्या राष्ट्रीय समाज पक्ष वतीनं करतो. बांधवांनो, आम्ही शेतकऱ्याच्यासाठी लढत असताना आपण मंडळींनी तुमच्या ताकदीमुळे महाराष्ट्र सरकार नमलं. पण बच्चूभाऊ आपला सर्व विजय झालेला नाही. अजून आपण 80% विजयी झालो, 20% विजयी झालो नाही. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, जातीचं आंदोलन असलं, धर्माचं आंदोलन असलं का आपण लोक एकत्र येतो. पण ज्यावेळी इकॉनॉमिकल क्रायसिस येतात फार्मरचं, त्यावेळेस आपण एकत्र येत नाही. तुम्ही ताकद दिली, नागपूरचं आंदोलन यशस्वी झालं म्हणून राज्याचे मुख्यमंत्री दबले गेले. 2.5 तास डिस्कशन चाललं होतं. चटप साहेब होते, जावंदिया साहेब, मुख्यमंत्री शब्द मानायला तयार नव्हते. परंतु तिथं आम्ही हटलो नाही, पण आमच्या विरोधात षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला. बॅगा आम्ही घेऊन गेलतो. त्या बॅगेत म्हणले पैसेच खाया गेलाय. आमची अवलाद पैसे खाणारी नाही, आमची अवलाद शेतकऱ्यासाठी राबणारी आहे. 94ला माझा, बच्चू कडूचा आणि राजू शेट्टीचा सत्कार पुण्यामध्ये घेतला होता बुद्धिजीवीने. त्यावेळेस आम्ही आमदार, खासदार, मंत्री नव्हतो. सत्ता असली काय आणि गेली काय, सत्ता निर्माण करणारी माणसं आम्ही आहोत हे विसरता कामा नये. बांधवांनो, शेतकऱ्यांनो, आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही असाच जर आमचा हौसला वाढवला तर महाराष्ट्राचं सरकार देखील आपला आणू शकतो आणि शेतकऱ्याची पोरं वर बसू शकतात. बांधवांनो, म्हणून आमचं तुम्हाला विनंती आहे, हिंदूमध्ये भेटला जातो, हिंदू हिंदू आम्हाला म्हटलं जातं, मुसलमानात भांडणं लावली जातात. अरे हिंदूची पोरं, जावंदिया साहेब, या देशात 11,000 IAS ऑफिसर आहेत. त्यात हिंदूची पोरं किती IAS ऑफिसर आहेत? या देशात 12,000 जज आहेत. त्या जजमध्ये किती पोरं आहेत? या देशात उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतीमध्ये हिंदूची पोरं किती आहेत? किती जणाच्या घरांच्या हेलिकॉप्टर आहे? बच्चू कडूच्या घरी हेलिकॉप्टर नाही, जावंदिया साहेब तुमच्या घरी नाही, वामनराव चटप तुमच्या जावयाच्या घरी चॉपर नाही. हेलिकॉप्टर चॉपरची मालक कोण आहेत ह्याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे. म्हणून आमच्यासारख्या माणसाच्या हातात जर सत्ता दिली तर अजून शेतकऱ्याचं भलं होऊ शकतं का नाही? भलं होऊ शकतं का नाही? तुम्ही मतात परिवर्तन केलं पाहिजे. आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला आहे व्यवस्थेनं, पण आम्ही डगमगणारी माणसं नाही. बच्चूभाऊला 1 आमदारकी गेली, उद्या बच्चूभाऊ आपल्याला 140 आमदार निवडून आणायचं आहेत महाराष्ट्रात. ही संधी आम्ही शोधतोय. आमची मायबाप शेतकऱ्याला विनंती आहे, तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा प्रयत्न करा. आम्ही न विकणारी माणसं आहेत, न सत्तेच्या पाठीमागे जाणारी माणसं आहेत. सत्ता येईल आणि जाईल, सत्ता आमच्या पाठीमागे पळतील असा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही फिरतोय, अहोरात्र मेहनत घेतोय. आम्ही नाटकी माणसं नाही बांधवांनो. म्हणून आमचं म्हणणं आहे, राज्य सरकारला देखील ते काय करतात. जावंदिया साहेबांनी एका फॉरेनर रिपोर्टरचं एक्झाम्पल दिलं. शेतकरी जेवढा असं शांत आहे तेवढं राज्य सरकारचं फावतंय, केंद्र सरकारचं फावतंय. आता काय झालं, दिल्लीचा प्रधानमंत्र्यांनी कापूस, सोयाबीन बाहेरचा आणला, करार आणला. त्या करारमध्ये आमचं नुकसान आहे. 20 रुपयाची साखर जर मिळत असेल तर आमच्या 40 रुपयाच्या साखरला कोण घेणार आहे? 2 रुपयाचं कॉटन आपल्याला मिळत असेल तर तुम्हाला 40 रुपये कसा रेट मिळणार आहे? नॅशनल पॉलिसीत जोपर्यंत तुमची माणसं जाणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनो तुमचं भलं होणार नाही. मग तुम्ही देखील ठरवा, माझाही पोरगा आमदार झाला पाहिजे, माझाही पोरगा आयत झाला पाहिजे, माझाही जावई मंत्री झाला पाहिजे. ही भूमिका तुम्ही घेऊन न विकणारा समाज तयार करा. तुमचं मत विकू नका. ह्या चोरांच्याकडं पैसा आहे, माझ्याकडं, बच्चूभाऊकडं, चटप साहेबा किंवा जावंद्याकडं आमच्याकडं पैसा नाही. न विकणारा मतदार तयार करा. महाराष्ट्रात आम्ही छत्रपती शिवाजी राजाला अभिप्रेत असलेलं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या नरवीरांनी आंदोलनामध्ये साथ दिली त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. तुम्ही असं, तुमचीच ताकद, तुमच्यामुळेच आम्ही पुढं पडतोय. बच्चूभाऊ आज कॅप्टन का झाले? तुम्ही मागं होता, खरे होता.
ही आमची मुळे आहे. डिजिटल लावणारे नेते होऊ शकत नाहीत, संघर्ष करणारे नेते होऊ शकतात, हे विश्वास ठेवून चला. आणि मी पुन्हा मला जालन्याला जायचं असल्यामुळे मी सर्वांची माफी मागतो, नेत्यांची माफी मागतो आणि आपलीही मागतो. आपल्या असंच आंदोलनाला आमच्या मागं हात राहावा. बच्चूभाऊ, जावंदिया साहेब आणि चटप साहेब जो निर्णय घेतील ती राष्ट्रीय समाज पक्ष तुमच्या बरोबर असेल एवढा मी शब्द देतो आणि आपली जागा घेतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.